नमस्कार. आपण अर्जुनाला भयभीत करणारं भगवंताचं विश्वरूप पाहतोय. हा 27व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो आणि ते जे 27व्या श्लोकापर्यंतचं जे वर्णन आपण थोडं आपल्याला आठवत असेल की असं काही भयानक आहे की त्याचा एवढा मोठा प्रचंड म्हणजे एकीकडे अर्जुनाच्या मनामध्ये ईश्वराचं चांगलं रूप आहे आणि आत्ता जे तो पाहतोय तो साकरा विक्राळ जबडा असा उघडलेला आतमध्ये प्रज्वलित जणू काही निखारे ठेवलेले आहेत असं सगळं आहे आणि त्या मुखामध्ये सगळ्या गोष्टी आत येऊन पडत आहेत. माणसं पण द्रोणांच्या भीष्मांच्या असं सगळं द्रोणाचार्य भीष्माचार्य कर्ण पांडवांकडले पण कौरवांकडले पण असे योद्धे वीर आणि ते असे पडत आहेत ते जणू काही चावले जात आहेत त्यांचा नाश होतो आहे. मोठे मोठे दाढा आहेत त्या दाढांमध्ये ते अडकत आहेत वगैरे वगैरे असं सगळं वर्णन भयावह. म्हणजे मी मागच्या वेळेस पण आपल्याला म्हटलं वारंवार आपल्याला आठवण होते की हे आपण वाचतोय ऐकतोय सांगतोय तरी देखील भयावह आहे. अर्जुनाने ते सगळं प्रत्यक्ष पाहिलं आहे. पाहण्यासाठी लागणारी जी दिव्यदृष्टी होती तीही भगवंतानी त्याला दिली आहे आणि म्हणून तो ते पाहू शकला आहे. पण त्याचाही त्याला किती त्रास झाला याचं वर्णन आपण काही दिवस गेले ऐकतोय. आजही आपण पाहणार आहोत 28व्या श्लोकामध्ये. आता शेवटचे 4 श्लोक आहेत अर्जुनाचं विश्वरूपाचं वर्णन होणार आहे आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये काय काय शंका आहे हे भगवंताला कळलं आहे आणि म्हणून भगवंतानी नंतर म्हणजे 28 ते 31 हे श्लोक संपले की 32वा पुन्हा भगवानवच आहे त्याच्यामध्ये तो अर्जुनाच्या मनात काय शंका आहेत आता भगवंत सगळं जाणणारच आहे. त्यामुळे अर्जुनाच्या मनात आणि स्वाभाविकच तुमच्या आमच्या मनात असणाऱ्या शंकांचं निरसन भगवानवाच्यापासून पुढे होणार आहे. पण तरी देखील या आजच्या 4 श्लोकांमध्ये अर्जुन जे भयानक पाहतो आहे आणि ते पाहता पाहता त्याच्या मनात येणारे जे विचार आहेत त्याचा आपण विचार आजच्या 4 श्लोकात करणार आहोत. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ते तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ते. यथा ज्याप्रमाणे बहवः नदीनां अम्बुवेगाः पुष्कळ सगळ्या ज्या नद्या आहेत या पुष्कळ नद्यांचे सगळे जे काही प्रवाह आहेत ते समुद्रम एव अभिमुखः द्रवन्ते समुद्राकडे सम्मुख होतात आणि समुद्राकडे सम्मुख होऊन धावत जाऊन समुद्रात प्रवेश करतात. आता ही तर काय वर्षोदिवर्ष युगानुयुग चालणारी घटना आहे. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. आकाशातून पडलेलं पाणी ते असं नद्यांच्या मार्फत सागराला जाऊन मिळतं. त्यामुळे यथा बहवा नदीनां अम्बुवेगाः जशा पुष्कळ नद्या आपलं सगळं जे काही प्रवाह आहे त्या सगळ्या प्रवाहादिशी समुद्राकडे सम्मुख होतात आणि समुद्रामध्ये विलीन होतात. तथा आम्ही नरलोकवीराः त्याप्रमाणे हे सगळे नरलोकांमधले श्रेष्ठ वीरसुद्धा तव अभिज्वलंती वक्त्राणि विशन्ति तुमच्या त्या प्रज्वलित असणारं वक्त्र म्हणजे मुख जे आहे खरं म्हणजे जबडाच म्हणायला हवं वक्त्राणि म्हटलं आहे मुख म्हटलं आहे त्या मुखामध्ये विशन्ति प्रवेश करतायत. जशा नद्या समुद्रामध्ये प्रवेश करतात तसं हे सगळे नरश्रेष्ठ वीर पुरुष जे आहेत युद्धासाठी उभे ठाकलेले आहेत ते सगळे तुमच्या त्या प्रज्वलित झालेल्या अशा प्रचंड अकराळ विक्राळ अशा मुखामध्ये ते सगळे प्रवेश करत आहेत असा 28वा श्लोक आहे. याच्यात जशी ही नद्यांची उपमा दिली की नद्या जशा सागराला जाऊन मिळतात आणि विलीन होतात. स्वतःचं नाव रूप दाखवत येत आपण त्याचं स्पष्टीकरण बघताना या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. पण लगेचच 29व्या श्लोकामध्ये याच अर्थाचं फक्त वेगळी उपमा देणारी गोष्ट आहे. यथा प्रदीप्तं ज्वलन्नं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. पतंगाः नाशाय ज्याप्रमाणे पतंग नावाचा जो कीटक असतो तो जणू काही आपलं संपलंच आहे आयुष्य त्या नाशासाठीच काय होतं समृद्ध वेगाः प्रदीप्तं ज्वलन्तं विशन्ति असा प्रज्वलित झालेला जो काही त्या मुखामध्ये दिसतोय अग्नी प्रज्वलित झाल्यासारखं वाटतोय तसं या पतंगाचं काय होतं जिथे कुठे त्याला दिसेल अग्नी दिसेल त्या अग्नीच्या तेजाकडे तो इतका आकर्षित होतो की तो जणू काही काय होतं वेगानं त्या अग्नीमध्ये प्रवेशच करतो. निसर्गातली गोष्ट आहे
पतंग नावाचा कीटक आहे आणि तो अशी ज्योत दिसू दे, प्रकाश दिसू दे की त्या प्रकाशाकडे जातो. आजही आम्ही श्रीफळगाईत गेलो की आम्हाला साधारण पावसाच्या दिवसात लक्षात येतं की बारीक 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 कीटक असतात, ते सगळे जिथे कुठे दिवा असेल तिथे जातात. आपल्या शहरातून सुद्धा कधी कधी हा अनुभव येतो आणि मग आपल्याला काय करतो, आपण दिवा बंद करून टाकतो. म्हणजे मग जिथे कुठे आपण आपला नाही आहे हालचाल अशा ठिकाणचा दिवा लावून ठेवायचा की ते सगळे तिकडे जाते. असं करावं लागतं. दिव्याकडे आकर्षित होणं हा त्यांचा फार मोठा गुण आहे. आणि मग या पतंगाचं होतं का, यथा पतंगा हा नाशाय, हे सगळे कीटक जे आहेत ते जणू काही स्वतःच्या नाशासाठीच समृद्ध वेगा हा प्रदीप्तम ज्वलंतम विशंती, त्या अग्नीमध्ये अत्यंत वेगाने प्रवेश करतात. तथा एव लोकाः अपि, मगाशी जसं पाहिलं नरलोक वीराः विशंती, नरलोकसुद्धा प्रवेश करतात, जशा नद्या समुद्रामध्ये प्रवेश करतात तसं इथे सुद्धा हे लोक नरवीर युद्धभूमीवर आलेले सगळे लोक समृद्ध वेगाः अत्यंत वेगाने वक्त्राणि विशंती, तुझ्या मुखामध्ये प्रवेश करतात. कशासाठी प्रवेश करतात? नाशाय, नाशासाठी. हा जो पतंग कीटक आहे तो अग्नीकडे, त्या ज्योतीकडे जो आकर्षित होतो तिथे तो नाश पावतो. मगाच्या उपमेमध्ये किंवा मगाच्या उदाहरणामध्ये त्या नद्या समुद्रात विलीन होतात, त्यामुळे अर्जुन विशंती शब्द म्हणजे प्रवेश करतात. तसं काही जे वीर आहेत ते तुझ्या मुखामध्ये जात आहेत, पण जणू काही असं वाटतं की ते तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत, तुझ्यात विलीन होत आहेत. आणि हे तर पतंगाकडून असं की ज्योतीकडे आकर्षित होण्यासारखे जे नरलोक तुझ्या मुखात प्रवेश करतात ते म्हणजे त्यांच्या नाशासाठीच ते जात आहेत. अशा 28 आणि 29 2 श्लोकांमध्ये 2 दाखले देऊन या अकराळ विक्राळ भगवंताचं हे जे काही रूप आहे, मुख आहे, त्या मुखामध्ये प्रवेश करणारे जे वीर आहेत त्यांच्याबद्दल अर्जुनाला काय दिसतं आहे त्याचं अर्जुन वर्णन करतो आहे. आपण थोडा याचा विचार करू. या 28 आणि 29 या 2 श्लोकामध्ये जी उदाहरणं दिली आहेत ती कौरव आणि पांडव या दोघांच्याही सैन्यातल्या काही नेत्यांसाठीची उदाहरणं आहेत. म्हणजे यांचा नाश होतो आहे हे अर्जुनाला दिसतं आहे. प्रवेश करतायत मुखामध्ये, भले ते त्या समुद्राशी विलीन होऊ देत किंवा पतंगासारखं मृत्यू पत्करू देत. काय जे की आहे ते दोन्ही सैन्यांमधले दोन्ही प्रकाराने विलीन होणं आणि नाश पावणं दोन्ही. कारण नदी जी समुद्राला मिळते ती नदी नाश पावते असं नाही आपण म्हणत, त्या समुद्रामध्ये ती विलीन होऊन जाते, तिचं वेगळं अस्तित्व राहत नाही, ती समुद्रात विलीन होते. असे हे दोन्ही प्रकारचे जे नरलोक आहेत, नरश्रेष्ठ लोक आहेत, वीर आहेत, हे सगळे सहजपणे त्या भगवंताच्या अकराळ विक्राळ प्रचंड अशा जबड्यामध्ये, प्रज्वलित झालेल्या त्या जबड्यामध्ये प्रवेश करताना दिसतात. आता विश्वरूपाचं हे वर्णन आहे, त्या विश्वरूपाच्या त्या मुखामध्ये सगळा प्रवेश होतो आहे आणि नाश होतो आहे. तसं पाहायला गेलं तर पांडवांचं सैन्य कमी आहे, कारण पांडवांकडे की सत्ता नाही आहे. साधारणपणे असं आहे, सत्ता जिथे असते तिथे लोक जातात, जिथे सत्ता नाही आहे तिथे संख्या कमीच असते. आजही आपल्याला ते दृश्य दिसतं. आणि म्हणून कौरव सैन्याकडे खूप सैन्य होतं, कारण त्यांच्याकडे अनेक राजे आपापलं सैन्य घेऊन आले होते. आता काही योद्धे तर असे होते जसे द्रोणाचार्य भीष्माचार्यांचं करण्यासारखे की या युद्धामध्ये त्यांना काही मिळवायचं होतं. बाकीचे राजे जे की कौरवांना साथ द्यायला आले होते त्यांना युद्धानंतर विजय प्राप्त झाल्यावर काही मिळण्याची तरी सोय होती, याला तर काही मिळवायचं पण नव्हतं. पण आपलं कर्तव्य बजावण्याच्या उद्देशानं हे तिघंजणं कौरवांच्या बाजूला होते. खरं तर एकीकडे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांचं भगवंताचे ते भक्त होते, साधक होते असं म्हणायला हरकत नाही, आणि तरीही ते कौरवांच्या बाजूला होते. आता वर्णन असं आहे की अनेक लहान मोठ्या नद्या जशा समुद्राला, म्हणजे आता पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या असतील, किंवा आपण असं धरूया की एरवी पण म्हणजे 12 महिने पाणी असणाऱ्या नद्या असतील, किंवा प्रत्येक नदीचं रंगरूप काही वेगळं असेल. पण सगळ्या नद्या, कुठल्याही नद्या घ्या, कुठेही उगम पावणाऱ्या नद्या असू दे, त्यांचं जे काही ओढ असते ती समुद्राकडे असते, म्हणजे त्याला जायचं असतं ते समुद्राकडे असतं. आता आपण भारतभरच्या नद्यांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या दोन्ही बाजूला असणारे जे समुद्र आहे
त्या समुद्राकडे जाण्याचं. गंगा नदी उगम पावते हिमालयात, पण तिची ओढ जी आहे ती बंगालच्या उपसागराकडे आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे कुठेही नद्या उगम पावू देत, त्या समुद्राकडे जाण्यासाठी त्यांची ओढ असते. कारण त्याचं थोडा आपण विचार केला तर लक्षात येईल की जिथे त्यांचं जन्म आहे तिथेच त्यांना जायची ओढ असते. आता म्हणजे काय, आपल्याला सगळं जलचक्र आपण जे सृष्टीमध्ये पाहतो ते माहिती आहे की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, पुन्हा ढगांमधनं पाऊस पडतो, पावसाचं पाणी हे सगळं नद्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळतं. हे सगळे जे जलचक्र सृष्टीचक्र चालू असतं, आकाशात प्रचंड यथा गच्छति सागरम असं जे की आपण म्हणतो, त्या सगळ्या जलचक्राचा जर विचार केला तर समुद्रातूनच पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, पुन्हा समुद्राकडे जाऊन मिळतं. आता ह्या सगळ्या मधल्या भागामध्ये त्या नद्या आपलं नाव रूप हे सगळं मिटवून टाकतात. समुद्राला गेल्या, समुद्राला मिळाल्या की त्यांचं वेगळं नाव रूप काही राहत नाही, ही गोष्ट खरी आहे. समुद्राशी त्या एकवट होऊन जातात. आता हे उदाहरण आपल्या जीवासाठी लावून घ्यायचं आहे. आपल्या जीवाचंही असंच आहे. आपला जीवही या चैतन्याच्या रूपासारखा, म्हणजे सागरापासून जसा एक थेंब तसं हे आपला जीवसुद्धा या चैतन्याचा एक थेंब आहे. चैतन्यरूपी सागर, आणि त्या चैतन्यरूपी सागराचा किंवा आपण परमात्मा म्हणूया, या परमात्म्यारूपी सागराचा थेंब म्हणजे आपण आहोत. तिथूनच आपण आलो. त्यामुळे आपल्याला सुद्धा तिथेच परत जायची ओढ आहे. थोडं समजून घ्यायला लागेल आपल्याला. आत्ता आपण नदीचं उदाहरण घेतलं की त्या समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगाचा पाऊस पडतो, पावसाचे थेंब नदी वाटे काय जे आहे ते ओघ राहून समुद्राला मिळतं. जिथून थेंब तयार झाला तिथेच जाऊन मिळतो. हेच अगदी जीवाच्या बाबतीत घडतं. चैतन्यरूपी किंवा परमात्मरूपी सागराचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपणही जीव हा आपला थेंब आहे, आणि तो आत्मरूपानं आपल्या शरीरामध्ये आहे. आपला जो देह आहे या देहामध्ये तो आत्मरूपानं आहे. आता मी शरीर आहे अशी कल्पना केल्यामुळे त्या आत्मरूपाला त्या शरीराचे गुणधर्म लागतात. आता हा आपण अभ्यास पूर्वी केला आहे. त्याला जरी काही नसलं तरी आत्मा शांत झाला असं पण म्हणतो, कारण शरीराशी त्याचा संबंध आल्यामुळे शरीराचे जे गुणधर्म ते त्याला लागतात. ते सगळे गुणधर्म त्या जीवाला प्राप्त होतात. पण मूळ स्वरूप जे आहे ते तिकडेच आहे, त्या चैतन्याकडेच जायचं आहे. चैतन्याकडूनच आलो आणि चैतन्याकडे जायचं आहे. हा मधला वाटेतला शरीर धारण केलेला प्रवास आहे. किती काळाचा, किती वेळा शरीर घेतला तो भाग वेगळा, परंतु चैतन्याकडून आलो आणि चैतन्याकडे जायचं आहे. ईश्वराने आपल्याला आणलं, ईश्वराकडेच आपल्याला परत जायचं आहे. ही जी गोष्ट आहे, त्यामुळे आपलं सगळ्या जीवांचं ध्येय आहे ईश्वराकडे जाणं. आपल्याला हवं असो नाही तर नसो, आपण तसं कृती करत असो किंवा नसो, आपल्या कर्मावरती अशा प्रकारचा आपला विश्वास असो नाही तर नसो, कारण निष्काम कर्म केलं तर आपला हा प्रवास जरा चांगला होईल, भराभरा होईल. परंतु तेही आपण करू नाही तर न करू तरी देखील आपला जो प्रवास आहे तो याच दिशेने आहे. आता हे कशावर सिद्ध होतं याचा विचार केला. आता हे शास्त्र सांगत आहे, आपल्याला हे कळतं आहे, नद्यांचं उदाहरण घेतलं आहे, हे ठीक आहे. पण तरी सिद्ध कशाने होतं तर तिसऱ्या अध्यायात मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः असं भगवंतांनी सांगितलं. अर्जुना, सगळ्या प्रकारांनी सगळी माणसं सतत माझाच मार्ग अनुसरत असतात. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः, सगळी जणं माझाच मार्ग अनुसरत माझ्या मागेच येत असतात असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे काय, माझ्याचकडे येत असतात म्हणजे काय, जशी नदी समुद्राकडेच जाते तसं माझ्या मागेच येत असतात. म्हणजे आपण ना प्रत्येक गोष्ट जी करत असतो ती आपल्या सुखासाठी करत असतो. प्रत्येकाला आपल्याला सुख हवं आहे असं वाटतं. दुःख कोणालाच नको आहे हे तर नक्कीच आहे. मराठे काकांनी या सुखदुःखासंबंधीच्या ह्या श्लोकाचं जे निरूपण केलं आहे त्या श्लोकाच्या निरूपणामध्ये हा परमात्म्याचा संबंध कसा आहे तो छान वर्णन करून सांगितलं आहे. आणि पटकन पटणारं म्हणजे शास्त्र सुखाबद्दल आपल्याला काय म्हणतं तर खरं म्हणजे असे 5 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असा आहे, सगळ्याची उत्तर इतकी सोपी आहे की आपल्याला जे हवं आहे त्याचे उत्तर दिलं. त्याचा निर्णय काय होतो तर जीवाची परब्रह्माकडून यायचं आणि परब्रह्माकडेच जायचं आहे.
नद्या समुद्रातूनच निर्माण होतात आणि समुद्राकडेच परत जातात. हा मुद्दा पटवून देण्यापुरताच आपल्याला याचा विचार करायचा आहे. तर समजा असं कोणी म्हटलं तुम्हाला सुख आत्ता हवं आहे का नंतर केव्हा तरी चालेल, तर आपण लगेचच उत्तर देऊ नाही, आत्ता या क्षणी हवं आहे. म्हणजे आपल्याला काळाशी संबंध नको असतो, आज उद्या नंतर परवा असं नाही, आत्ता. म्हणजे कालसापेक्षता नको. सुख आम्हाला आत्ता लगेच हवं आहे. प्रत्येक क्षणालाच आम्ही म्हणू की हो आत्ता आम्हाला लगेच हवं आहे, म्हणजे आम्हाला दुःख नकोच आहे ना. त्यामुळे सुखच आम्हाला हवं आहे, तर ते आत्ताच हवं आहे. कधीतरी नंतर केव्हा तरी असं कसं चालेल? असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण लगेचच देऊ. विचारलं कोणी आपल्याला तुम्हाला सुख आत्ता देऊ का नंतर देऊ, तर आपण नाही, लगेच आत्ता द्या. किंवा दुसरा प्रश्न विचारला की तुम्हाला सुख इथे पाहिजे आहे का दिल्लीला पाहिजे आहे का नागपुरात पाहिजे आहे का अमेरिकेत पाहिजे आहे का आणखीन जपानमध्ये पाहिजे, कुठे पाहिजे तुम्हाला सुख? तर आपण काय सुख इथेच पाहिजे आहे, जिथे आपण आहोत तिथेच आपल्याला सुख पाहिजे. म्हणजे स्थलसापेक्ष पण आपल्याला चालत इकडे तिकडे वगैरे असं काही नाही. मी जिथे आहे तिथेच, तर इथेच मला सुख पाहिजे असं आपण उत्तर देऊ. कालसापेक्ष जसं नाही तसं स्थानसापेक्ष पण नाही, स्थलसापेक्ष पण नाही. बरं प्रश्न विचारला की तुम्हाला सुख कायमचं हवं आहे का आपलं अधूनमधून येणारं चालेल, तर लगेच आपलं उत्तर नाही, आम्हाला कायमचं पाहिजे, नित्य आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला लगेच पाहिजे, इथेच पाहिजे आणि कायमस्वरूपी पाहिजे. त्यासाठी तर सगळी आमची धडपड आहे. बरं समजा असं विचारलं की तुम्हाला मेहनतीनं कष्टानं मिळणारं सुख पाहिजे की अगदी सहज इझिली पाहिजे, तर आपण म्हणू सहज पाहिजे. कष्टाविना मिळालं तर फारच छान. कष्ट करून सुख मिळेल, कोणाची शाश्वती, कष्ट वाया गेले तर नकोच ती काही भानगड. सहज मिळणारं, कष्टाशिवाय मिळणारं सुख आम्हाला पाहिजे. आणि आता पाचवा थोडा महत्त्वाचा प्रश्न, जर आपण असं विचारलं की शरीर मन बुद्धी ठिकाणावर असताना तुम्हाला सुख हवं आहे का झोपेमध्ये बेशुद्धीमध्ये असताना तुम्हाला सुख हवं आहे? प्रश्न जरा महत्त्वाचा आहे. देह बुद्धी मन हे आपलं ठिकाणावर असताना आपल्याला सुख हवं आहे का झोपेत सुखाचा काय उपयोग, बेशुद्धीत असतं तर सुखाचा काय उपयोग? त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचं आपण लगेचच होतोय की अहो आम्ही आमचं देहबुद्धी मन जागेवर असेल ठिकाणावर आहे तेव्हाच आम्हाला पाहिजे, अन्य वेळ देऊन काय उपयोग? मग आता आपल्या लक्षात येईल की हा जो परमात्मा आहे, या परमात्म्याच्या पण याच सगळ्या गोष्टी आहेत. जसं आपल्याला सुख कालसापेक्ष नको आहे, स्थलसापेक्ष नको आहे, अगदी नित्य हवं आहे, कायमस्वरूपी हवं आहे, सहज हवं आहे, आपण जागे असाल मन बुद्धी चित्त आपलं सगळं जागेवर असताना आपल्याला हवं आहे, तसंच या परमात्म्याचं रूप आहे. म्हणजे परमात्मा म्हणजेच सुख आहे, सुख म्हणजेच परमात्मा आहे. हे कळण्यासाठी या शास्त्राने सांगितलेल्या 5 प्रश्नांचा उपयोग केला. कारण आता हा परमात्मा तसाच आहे, अगदी आत्ताही उपलब्ध आहे. काल होता, उद्या तो असणार आहे असं परमात्म्याबद्दल नाही सांगता येणार. तो आहेच आहे, इथे आहे तिथे नव्हता असं पण नाही, स्थानसापेक्ष पण नाही, तो सगळीकडे आहेच आहे. जी काही सुखासाठीची 5 गोष्टी आपण पाहिला, कायमच आहे, नित्य आहे. बरं आणखीन कसं आहे, तो अगदी इझिली अवेलेबल आहे, सहज साध्य आहे, सगळ्यांना अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे त्याची जी विवेक करुणा कृपा ज्याला म्हणतो ती सगळी सतत आपल्यावर असते, झोपेत पण असते, जागृतीत पण असते, बेशुद्ध असलो तरी असते. असं सगळ्या सुखाच्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत सुखाबद्दलच्या, तशाच ह्या परमात्म्याबद्दलच्या पण अपेक्षा आहेत. मग आता सुख म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजे सुख. हाच जो की आहे तो सच्चित आनंद ज्याला म्हणतो तो आहे. आपली सगळी जी धडपड असते ना ती याच्यासाठी, म्हणजे सुख हवं म्हणजे परमात्मा हवा. आपण जो म्हणत असतो की मला सुख हवं आहे, तर ते सुख हवं आहे म्हणजेच आपण म्हणतो की मला परमात्मा हवा आहे. कळत नकळत आपण भगवंताकडे जात असतो. आपण जो पाहिलं की जीव आला पण भगवंताकडून, तो जातोय पण भगवंताकडे. नद्यांना म्हणजे पाणी आलं पण त्या समुद्राकडून आणि ते जातं पण समुद्राकडेच. जे मगाशी म्हटलं मम वर्तमान वर्तनते मनुष्या पार्थ सर्वशा, अर्जुनाला भगवंत सांगतोय की अरे सगळे सगळे सगळेजणं माझ्याच मागे येत असतात, मी जिथे आहे तिथेच येतात. आता हे ज्याला पटतं कळतं समजल्यासारखं वाटतं असं म्हणूया आपण, ते शहाणे, कळलं आहे आपल्याला काय नेमकं. भले आपण तसं करू का नाही हा नंतरचा विषय, पण काय आहे ते आपल्याला कळेल. म्हणजे या सगळ्या दृश्य जगाच्या भोगामध्ये आसक्तीमध्ये राहून काही उपयोग नाही. हा मार्ग आहे तो इतका वेगळाच आहे
की हे जग वेगळं आहे आणि ह्या परमात्म्याच्या ज्या गोष्टी आपल्याला जो हवा आहे, खरा जो सच्चित आनंद, त्याचं काही सुख आहे, ते नेमकं काय आहे ते कळलं. आता असं आहे की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे, त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि हे जे सांगितलं त्या भगवंताकडे जाण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. बरं, त्या भगवंताकडे जाण्याची तशी म्हटलं तर अगदी वेगाने वाटचाल करायची आणि त्याच्याकडे जायचं म्हणजेच काय करायचं तर जीवनमुक्त व्हायचं, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं. समर्थ म्हणतात, या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. नरदेहानेच हे सगळं शक्य आहे. उत्तम पदाला म्हणजे या सच्चित आनंदाला, या परमात्म्यापर्यंत जाणं हे या नरदेहाच्या संबंधानेच जमलं. माणसाचा देह मिळाला म्हणूनच जमलं. अहंता सांडून स्वानंदे सुखी झालं. मी देह आहे हे विसरायचं आणि मग जे काही आपण मी म्हणजेच परमात्मा या सुखाच्या आनंदाकडे जायचं, असं दासबोधांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हेच आनंदाचे दोही आनंद तरंग आहे. हेच अगदी शेवटचा दिसो गोड व्हावा असं जे काही म्हणतो ते हेच आहे. अशा प्रकारचा विचार परमात्म्याकडूनच आपण आलो आणि परमात्म्याकडेच आपण जाणार आहोत. म्हणून हे नदीचं रूपक दिलेलं आहे. नद्या समुद्राला जाऊन मिळतात, येतात कुठून तर समुद्रातूनच येतात आणि समुद्रात जातात. जीव परमात्म्याकडूनच येतो आणि तो परमात्म्याकडेच जात असतो. या बदल्या याच्यामध्ये मग ते पाणी, आकाशातलं पडणारं पाणी कुठे खड्ड्यात पडेल, गटारात पडेल, आणखीन कशात पडेल, तरी देखील ते जाईल समुद्राकडेच. या नरदेह मिळाला आहे, त्या नरदेहामध्ये आम्ही काय काय कर्म करू, त्यामुळे आपल्याला काय काय खस्ता इथे खायला लागते, पण तरी जाण्याचं जी काही जागा आहे ती परमात्म्याकडेच. अशा प्रकारचा विचार सांगतात. त्यामुळे हे सगळं नदीच्या उदाहरणानं आपल्याला एक गोष्ट पटवून दिली. आता हे तर आहेच, नदी म्हणजे पाणी. आणि नदी म्हटलं की तिला काहीतरी नाव आहे, तिला काहीतरी रूप आहे, तिचा काहीतरी उगम आहे, मग ती समुद्राला जाऊन मिळते आहे. समजा आपण एक गंगा नदीचं उदाहरण म्हणून घेतलं तर आपल्या लक्षात येते की गोमुखाच्या ठिकाणी जो असा सगळा बर्फाच्छादित डोंगर आहे, त्या गोमुखाच्या ठिकाणी आणि एक पाण्याचा प्रवाह येतो आहे, तिथे तिचा उगम होतो. पण समुद्र प्रयागला जेव्हा ती येते तेव्हा तिथे आपल्याला रुद्रप्रयागला जेव्हा ती येते त्या रुद्रप्रयागला तिला अलकनंदा आणि मंदाकिनी अशा एकत्र येतात. दोन प्रवाह आपण अनेक जणी जाऊन आलो आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे. त्या रुद्रप्रयागला दिसतं दोन बाजू दोन प्रवाह आलेले, अलकनंदाचा आणि स्वाभाविकच मंदाकिनीचा. आणि तिथे पुढे जो प्रवाह जातो, दोन्ही एकत्र येऊन तो पुढे जातो, त्याला मंदाकिनी नाव मिळतं. आता हे मंदाकिनी नाव मिळतं ह्याचा अर्थ ती अलकनंदा या मंदाकिनीमध्ये पूर्णपणानं मिसळून जाते, तिचं वेगळं अस्तित्व राहत नाही, या विलीन होऊन जाते. आणि मग पुढे आणखीन नद्या येऊन मिळत असतात, प्रवाह जात असतो. आता या पुढे ती येते ती देवप्रयागला येते. देवप्रयागला तिला भागीरथी आणि अलकनंदा एकत्र येतात. पुढे दोघेही आपल्या नावारूपाचा त्याग करतात आणि मग पुढे काय होतं, तो जो काय तयार होतो, विविध अनेक नद्या येऊन मिळतात, मग त्याला गंगा म्हणतात. पुढे अगदी प्रयागला यमुना तिला येऊन मिळते, तो यमुनेचा प्रवाह पण गंगेमध्येच विलीन होतो, त्या दोन्ही एकत्र येतात. पुन्हा यमुनेचं नाव वेगळं राहत नाही आणि समुद्राला ती मिळताना ती गंगाच असते. असा जो गोमुखपासून समुद्रापर्यंतचा जो प्रवाह आहे गंगेचा, नावं मध्ये मध्ये वेगळी आली तरी देखील गंगेचाच प्रवाह जाऊन समुद्राला मिळतो. या नद्यांचे जे काही अनेक प्रकार सगळे जे काही सरते शेवटी त्या समुद्राला जाऊन मिळतात, तसं नरलोकवीराहा हे जे वीर श्रेष्ठ नरवीर आहेत, लोक आहेत, हे भगवंता तुमच्या मुखामध्ये प्रवेश करत तुमच्यात मिसळून जात आहेत. मग विशेष उल्लेख म्हणजे द्रोणाचार्य, पितामह, भीष्माचार्य आणि कर्णाचा केलेला आहे. त्याशिवाय अनेक योद्धे मोठ्या आनंदानं या मृत्युमुखामध्ये प्रवेश करत असताना अर्जुन सगळे पाहतो आहे. बरं, हे सगळे प्रवेश करतायत तर जणू काही त्या क्षणाची ते वाट बघतायत, म्हणजे आनंद आहे ते करण्यामध्ये. त्या अशा अकळाळ विकळाळ वाटणाऱ्या मुखामध्ये प्रवेश करायला ते जणू काही उत्सुक आहेत. अगदी त्याच क्षणाची जणू काही मंडळी वाट पाहत आहेत. असा सगळा आनंदाने प्रवेश चाललेला आहे. खरंच आहे. तसं पाहायला गेलं तर धर्मयुद्धाचा विचार केला तर धर्मयुद्धामध्ये जो न्यायाच्या बाजूने लढणारा असतो, त्या न्यायाच्या बाजूने लढणाऱ्याचा जर का त्याच्याकडून मृत्यू झाला शत्रूचा, म्हणजे आता पांडव न्यायाच्या बाजूने आहे, तर पांडवाच्या हातून जर एखाद्या वीराला मृत्यू आला
तर त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो ना. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं काही नाही, त्याच्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडल्यासारखंच आहे. म्हणून ते असं म्हणतात की हे जे काही आनंदाने प्रवेश करतात काही पुण्यवान लोक आहेत, की न्यायाची बाजू ज्यांची आहे त्यांच्याकडून आपल्याला जर मृत्यू आला तर मग आपलं भाग्यच फळफळलं म्हणायचं. म्हणून अगदी आनंदाने त्या 11 दिसणाऱ्या विश्वरूपाच्या त्या मुखामध्ये ते प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांच्या दृष्टीनं तो मृत्यू नाही आहे, तो प्रयाणोत्सव असा मोठा सोहळा, मृत्यूचा सोहळा तो काल मला सोहळा म्हणतात, तसं यांनी प्रयाणोत्सव झाले असं म्हणूया. पवित्र संगम झालेला, त्यांना जे हवं होतं तसंच ते घडत आहे. माऊलींनी याचं वर्णन छान केलं आहे. माऊली म्हणतात की सगळे प्राणी त्या मार्गाने जात असतात. म्हणजे कालक्रमाकडे आत्ता आपण पाहिलं की प्रत्येक परब्रह्माकडून आणून परब्रह्माकडे जायचं आहे. आपल्या वयाची इतकी वर्ष झाली, आपण वाढदिवस साजरे करतो. म्हणजे आपली जी काही आयुष्याची ती मोजणी आपण करतो. आयुष्य संपल्याचा मनाशी हिशोब करत नाही. म्हणजे एकीकडे मनात म्हणतो की आता जे काही ते बोनस आहे, आता काही नाही असं म्हणतो, पण ते सांभाळण्याची जाणीव होऊन वेगाने त्या मुखाशी जवळीक साधणं, हे जे काही वर्णन चाललं आहे त्या भगवंताच्या मुखामध्ये ते प्रवेश करतात, जणू काही तो योग साधून घेत आहेत असं वर्णन आहे. तर हे काही हे जे आहे ते आपल्या सामान्य बुद्धीला आकलन होणारं नाही आहे. पण माऊली त्याचं वर्णन करताना म्हणतात की सगळेच प्राणी याच मार्गाने याच जात असतात. ते आपल्याला भले दिसत नसू दे, आपल्याला जे दिसत आहे ते आपलं युद्धातल्या वीरांचं, भीष्माचार्यांचं, द्रोणाचार्यांचं आपल्याला म्हणजे अर्जुनाला दिसत आहे आणि अर्जुन वरती करत आहेत. पण अशीच वयाची इतकी वर्ष अशी आयुष्याची मोजणी करतात आणि आयुष्य संपल्याचा मनाशी हिशेब करतात की छान झालं. ते संपल्याची जाणीव होऊन वेगाने तुमच्या मुखामध्ये ते प्रवेश करतात. अर्जुन म्हणतो की तो किती आनंद आहे त्यांना, प्रयाणोत्सव करतात तर ते कसे तुमच्या मुखामध्ये येतात. माऊली पण तसं सांगतात की या तुमच्या मुखामध्ये प्रवेश करण्याचा जणू काही योग त्यांना प्राप्त झालेला आहे. तर हा काही योग प्राप्त व्हायचा असं आपल्याला वाटेल की इतकं भयावह आहे की असा मुखात प्रवेश करतायत, तो चावतायत काय, दातात अडकतायत काय, आणि ते माऊली म्हणतात नाही तो त्यांचा योग जुळलेला आहे, जणू काही ते वाटच पाहत आहेत अशा ह्याची. अगदी हे जसं नद्या आणि समुद्राचं वर्णन केलं आहे 29व्या श्लोकामध्ये एक वेगळं उदाहरण घेतलं आहे. हे मुद्दाम त्यांनी नद्या समुद्राला जाऊन मिळाल्या, तसा जीव परब्रह्माला मिळाला किंवा हे सगळे वीर त्या मुखामध्ये प्रवेश करते झाले. आता ते म्हणतात की आणखीन एका प्रकाराने असंच घडतं, नकळत ते भगवंताला प्राप्त होतात, मुद्दाम नाही करत पण आपोआप होतं ते सगळं. म्हणजे असा पतंग आकर्षित होतोच तसं हे जीव, हे नरलोक असे त्या तुमच्या मुखामध्ये आपोआपच जातात, त्याला काहीच त्याच्याबद्दल करावं लागत नाही. म्हणजे त्यांनी काही केलेलं नसतं, मुद्दाम त्यांना प्रवेश करायचा असं नसतं. कदाचित नाराजीने ओढले जाणारे असतील पण सुटण्यासाठी वृथा धडपडणारे असं ते मुखामध्ये प्रवेश करतात. त्याच्यासाठी ते पतंगाचं उदाहरण अगदी योग्य दिलेलं आहे. त्याला जसं ते ज्योतीचं आकर्षण आहे, प्रकाशाचं आकर्षण आहे, दिव्यावर ते जातं स्वतःहून झडप घालतं आणि क्षणार्धात बिचाराचं नाश होतो. तसं काही लोक अत्यंत वेगाने अगदी सहजपणे त्या भगवंताच्या मुखामध्ये 11 मुखामध्ये प्रवेश करताना अर्जुन पाहतोय. अर्थातच त्यांचा नाश होतो आहे. म्हणजे आकर्षित होणं हे नाशाला कारणीभूत होतं. तर तो पतंग जसा आकर्षित असतो तसं काही लोक या 11 मुखामध्ये आकर्षित होतात आणि नाश पावतात. आता हे आकर्षित होणं शास्त्र असं आपल्याला सांगतं, निरनिराळ्या प्राण्यांची उदाहरणं देऊन. आता हे सगळं आपल्याला लागू करायचं आहे ना, म्हणून ते सगळं समजून घ्यायचं आहे. ही काही नुसती भगवंताचं 11 रूप अर्जुनाला दिसलं आहे आणि त्याचं वर्णन आहे एवढंच आपल्याला ऐकायचं नाही. तर हे नेमकं काय आहे, हे चक्र काय आहे, हा परमात्मा काय आहे, त्याचं काम काय आहे. आपण जे म्हणतो आहे मी केलं कसं नाही आहे. भगवंताची सगळी जी काही योजना आहे त्याप्रमाणे सगळं काय कसं घडत असतं हे सगळं आपल्याला पटवण्यासाठी ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की हे जे आकर्षित होणं आहे, शास्त्रामध्ये प्राण्यांची काही उदाहरणं दिलेली आहे. म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत.
आपल्याला दासबोधाचा अभ्यास करताना हे माहिती आहे. तर 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे जे 5 विषय आहेत ते 5 विषय आपण सीमित स्वरूपात वापरले तर त्या सगळ्यांपासून आपल्याला खरंच ज्ञान प्राप्त होतं, सुख, समाधान, आनंद प्राप्त होतो. डोळ्याने छान पाहावं, कानाने छान ऐकावं, मुखाने छान बोलावं, असं सगळं या ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सगळ्याचा उपयोग आपल्याला करता येतो. पण या इंद्रियांना मिळालेले हे जे विषय आहेत ते जर आपण असीमित जर वापरले तर त्याचं काय होतं, त्या विषयांमध्ये आपण अडकतो. म्हणजे इंद्रियांच्यावर आपला जर कंट्रोल नसला, इंद्रियांच्या अधीन आपण इंद्रिय काय वागतील तसं, जिभेवर कंट्रोल नाही, आपल्याला माहिती आहे की हे पदार्थ खाऊन आपल्याला चालणार नाही, तरी देखील काय होत आहे, अशी बेफिकिरी करून जर खाल्लं तर त्याचे जे काही परिणाम होणार ते होणारच. त्यामुळे आपल्या 5 ज्ञानेंद्रियांचे ते विषय आहेत त्या विषयांना मर्यादित स्वरूपात जर आपण त्या इंद्रियांवर आपण ताबा मिळवू शकलो तर ठीक आहे. पण तसं जर घडलं नाही तर ते 5 विषय नाशाला कारणीभूत होतात. उदाहरणं देतात. पहिलं उदाहरण, प्राण्यांच्या उदाहरणाने माणसांनी शहाणं व्हायचं. खरं म्हणजे या प्रत्येक ठिकाणी माणसाचं उदाहरण देता येईल, त्यांची नावं घालता येतील, पण तसं करणं हे दुसऱ्याची हे दाखवणं आहे ना, दोष दाखवणं आहे. त्यामुळे माणसांची नावं न घेता प्राण्यांची उदाहरणं देऊन हे विषय कसे नाशाला कारणीभूत होतात असं शास्त्र आपल्याला समजावून सांगतं. तर पहिलंच आहे म्हणे असं आहे की हरिण जे असतं त्या हरिणाला संगीताचं ज्ञान असतं, म्हणजे मधुर गीताला ते भुलतं आणि म्हणून चांगलं संगीत त्याला लावून त्याला भुलवून टाकतात आणि तो शिकारी त्याच्या बाणांच्या साह्यानं त्याची शिकार करू शकतो असं हरणाबद्दल म्हटलं जातं. म्हणजे शब्द किंवा आवाज किंवा त्या संगीताची जी काही त्याची ऐकण्याची हाव ही हरणाला मृत्यूला कारण होते. म्हणजे शब्द आता किती ऐकायचं, कुठे ऐकायचं, आपल्याला धोका काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे ना. तर ते कळलं नाही तर हरणासारखं होतं. हरिण असा संगीताला भुलतो आणि शिकाऱ्यांच्या शिकारीमध्ये अडकतो आणि मृत्यूला कारण होतं. तर हे झालं शब्द हा ह्या विषयात जास्ती अडकणं. हत्तीचं असं म्हणतात की हत्ती हा स्पर्श वेडा आहे आणि मग हत्तीला जर पकडायचं असेल तर त्याला खड्ड्यामध्ये पकडलं जातं आणि त्या खड्ड्याच्या जवळ हत्तीण बांधून ठेवली जाते. हत्तीच्या स्पर्शासाठी तो अतिशय आसुसलेला असतो आणि त्याच्यासाठी तो येतो आणि मग त्याला भान राहत नाही, तो खड्ड्यात पडतो. जिथे कुठे हत्तीण बांधलेली असेल तिथे येतो, जवळ खड्डा खड्ड्याला असतो, त्या खड्ड्यात तो पकडला जातो. आणि अशामुळे काय झालं तर स्पर्श हा हत्तीच्या नाशाला कारणीभूत होतो. शब्द झाला, स्पर्श झाला. रूप हा तिसरा विषय आहे. ते पतंगाचं उदाहरण आलंच आहे. पतंग त्या ज्योतीच्या रूपाकडे असा आकर्षित होतो आणि आपला स्वतःचा नाश करून घेतो. त्यामुळे रूपसुद्धा कसं घातक आहे ते आपल्याला कळेल. तिसरा मासा जो आहे, हा मासा काय आहे, काहीतरी किडा म्हणा किंवा एखादं काय कणिक भिजवलेली म्हणा त्या गळाला लावलेली असते आणि तो गळ पाण्यात टाकलेला असतो. त्या खाद्याला घेण्यासाठी तर ते जे काही मोह पडतो आणि ती कणी खायला किंवा ते जो तो कीटक खायला तो येतो आणि त्या गळामध्ये अडकतो. आता हे जे काही आहे तो रस, अन्नरस, त्यामुळे रस हा त्या माशाच्या नाशाला पकडला जातो, नाशाला कारणीभूत होतो. आणि 5वा विषय गंध. हाही आपल्याला माहिती आहे. लाकूड पोखरणारा भोंगा कमळाच्या त्या सुगंधाला बळी पडतो, कमळातले ते परागकण खायला जातो आणि दिवा कमळ असेल तर ते संध्याकाळी मिटून जातं. याला वेळच्या वेळी पळून जायला पाहिजे, उडून जायला पाहिजे, पण उडत नाही कारण त्या गंधामध्ये अडकतो आणि मग तो रात्रभर तसाच राहतो. आता हे जे काही आहे पुन्हा असं आहे की शक्ती आहे त्याच्याजवळ, लाकूड जो तो पोखरू शकतो, तो कमळाच्या पाकळा पण आपण अडकलोय हेही त्याला कळत नाही आणि म्हणून त्याचा नाश तिथे होतो. त्यामुळे शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे आपले 5 विषय आहेत, ज्या ज्या इंद्रियांचे आहेत त्या इंद्रियांना आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. सीमित स्वरूपात या सगळ्या गोष्टींचा आहार आपण घेतला पाहिजे हे आपल्याला कळण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे.
पण माणसाचं असं आहे की या आता 5ही उदाहरणांमध्ये आपण पाहिलं तर एकच विषय त्यांना असा अपरिमित स्वरूपामध्ये लागतो आणि नाशाला कारणीभूत होतो. माणसाला तर 5ही विषय अडकवणारे आहेत. म्हणजे एकच विषय नाशाला कारणीभूत होतोच आहे ह्या मंडळींच्या. आम्हाला तर कुठलाही चालेल, हाच असं काही नाही आहे. पैसा, प्रसिद्धी, भोग, यश, सत्ता, सगळ्या गोष्टींमध्ये माणूस अडकतो. किती असे विषय आहेत की माणसाला अडकायला काही सतत पाहिजेच असतं. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, हे भोगायचे आहेत, हे करायचं आहे. म्हणजे तृप्तता, समाधान हे माणसाला नाहीच आहे. अति हव्यास आहे आणि त्या हव्यासापोटी आपण नाशाला कारणीभूत होतो हे खरं पटवून द्यायचं आहे. 2 क्रियापद वापरते, विशंती आणि द्रवंती. विष म्हणजे प्रवेश करणं, अशा अर्थाने तो विष आहे. आणि दुसरा द्रवंती आहे. दोन्ही क्रियापद लक्षात येते ते दोघांसाठी आहे. समुद्रामध्ये शिरणाऱ्या नद्या प्रविशंती, भगवंताच्या त्या अकराळ विकराळ मुखामध्ये प्रवेश करणं. आणि द्रवंती म्हणजे नाश पावणं. मग भीष्म द्रोणकर्णाचं उदाहरण घेतलं ते मुखात शिरले, स्वतःहून शिरले, भगवंताशी एकरूप झाले, जशा नद्या एकरूप होतात असं आपण पाहिलं. आणि धृतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, कर्ण वगैरे सगळी मंडळी जी आहे ती भगवंताच्या ह्या विराट भव्य अकराळ विकराळ मुखामध्ये द्रवंती, पतंगासारखे आकर्षित होऊन गेले आणि नाश पावले. तो जसा वेगानं त्या ज्योतीवरती येतो आणि बिचारा मरण पावतो तसं होतं की सगळी मंडळी तो जसा जळून खाक झाला तसं होतं, असं वर्णन करतात. आता पुढल्या श्लोकामध्ये अर्जुन या 2 श्लोकामध्ये जे काही त्यांनी पाहिलं त्याच्या मनावर जो काही ठसा उमटला गेला आहे त्याचं वर्णन पुढल्या श्लोकामध्ये अर्जुन करतो आहे. अर्जुन म्हणतो आहे, लेली हसे ग्रसमानस समंतान लोकान समग्रान वदनैर्ज्वलते तेजोभिरा पूज जगत समग्रम भासस्तवोग्रा प्रत्यंती विष्णू. या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला विष्णू म्हटलं बरं का. भगवान विष्णू ज्वलद्भिः वदनी, ज्वलद्भी प्रज्वलित झालेलं वदन, प्रज्वलित झालेलं मुख आहे, जणू की असं आग उठतं आहे मुखाने. आणि आधी पाहिलंच आहे की ते वीरांचा ग्रास ग्रहण करतो आहे असं ते मुख आहे. आणखीन कसं आहे तर समंतान म्हणजे सगळ्या बाजूनी पकडीत घेतलेलं आहे मुखामध्ये, सगळ्या बाजूने पण. आणि लेली असे जिभेने चाटतोय, तोंडात घेतलं आहे. आणि जे तोंडात घेतलेलं आहे अगदी अंगावर काटा येणारं वर्णन आहे. तोंडात घेतलेलं सुद्धा ते नीट सगळं आत येत आहे की नाही असं चाटून पुसून जीभ बाहेर काढून पुन्हा ते आत घेतलं जाईल. लेली असे जिभा चाटत ते गिळून टाकतायत. तव उग्र भासा, असा तुमचा जो उग्र असं सगळं रूप दिसतं आहे. समग्रम जगत, सगळ्या जगाला तेजद्वारा तेजोभी आमोज प्रणंती, पूर्णपणानं असं संतप्त करणार आहे, फार भीती वाटणार आहे. सगळ्याचीच वेळ असं हे काय आपण बघतोय, हे असं भगवंताचं रूप आणि असं अकराळ विकराळ आणि त्याच्या मुखामध्ये पडतोय आणि जिभा बाहेर काढून भगवंत ते चाटतोय, असं संतप्त होणारं, अगदी क्लेश देणारं असं सगळं हे अर्जुनाने बघितलं. आता असं म्हटलं की अर्जुन म्हणतोय भगवान सगळ्या बाजूनी आणि परत सगळ्या बाजूनी कसं तर पेटलेलं मुख, प्रज्वलित झालेलं मुख आहे, असं सगळ्या बाजूनी सगळ्या लोकांना घट्ट करून टाकतोयस. मग ते नद्यांच्या सारखं असेल नाहीतर पतंगासारखं असेल, पण असं सगळ्यांना तू घट्ट करून टाकतोयस आणि जिभा चाटतोयस. वारंवार त्या जिभा चाटून अशी तुमची जी उग्र असं आहे. मुळात भगवंताचं रूप किती गोड आहे हो. आणि आता जे अर्जुन पाहतोय ते असं उग्र तेज कसं म्हणावं त्याला, हे असं जे उग्र रूप आहे ते सगळ्या जगाला असं अत्यंत प्रखर तेजाने तापवून टाकताय, त्रस्त करून ताय. आता आपण पाहिलं की हे जे काही भगवंताचं अकराळ विकराळ जबडा आहे, सगळे योद्धे त्याच्यामध्ये त्या आयुधांसह त्याच्या त्या काय अगदी मुकुटांसह पण म्हणूया, सगळे राजे बिजे ते कसे जरी युद्धभूमीवर असले तरी ते राजे आहेत, तर त्या सगळ्यांसकट ते असे त्या अकराळ विकराळ मुखामध्ये प्रवेश करतात. मग त्याचं वर्णन समुद्रात नद्या जात आहेत तसं करू दे, नाही तर काही करू दे,
पण असं विलीन होताना दिसत आहे. आता भीष्माचार्य, द्रोणाचार्य ईश्वरापाशी म्हणजे त्यांची कदाचित इच्छा आहे की आपण ईश्वरापाशी विलीन होऊन जाणं, बरोबर आहे. कारण आपण म्हटलं की त्यांना काही त्या युद्धामध्ये काही मिळवायचं नव्हतं. एक कर्तव्य म्हणून, दिलेला शब्द पाळायचा म्हणून, ईश्वरप्राप्ती हीच त्यांची इच्छा आहे आणि ती त्यांना मिळवायची म्हणून त्यांनी त्या मुखामध्ये प्रवेश केला. हे आपण एक समजून घेऊ शकतो की त्यांना काही युद्धात मिळवायचं नाही, केवळ कर्तव्य या दृष्टीनं ते त्या ठिकाणी आलेले होते आणि म्हणून त्यांनी मुखामध्ये प्रवेश केला. अन्य सगळे जे काही योद्धा आहेत ते असे पतंगासारखे भगवंताच्या त्या 11-11 रूपात गेले, स्वतःहून आपला नाश करून घेतला. चुकीच्या ठिकाणी आपण पाठिंबा दिला की असं घडतं. कौरवांच्या बाजूला ही मंडळी गेली आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांचाही नाश झाला. ते पण आपण एक वेळ समजून घेऊ. आता अर्जुनाला असं वाटतं आहे की भगवंत आहे असं सगळी सृष्टी अशी आपल्या मुखामध्ये घेतो आहे आणि मग त्याची तृप्ती का होत नाही आहे, काय चाललं आहे, इतक्या लोकांना खातो आहे आणि ज्या पद्धतीने लिहिली असेल असं जे की आहे, चाटून पुसून जीभ बाहेर काढून खातो आहे, हे जे काही आहे म्हणजे जंगली प्राणी असतात ना, त्या जंगलातल्या प्राण्यांच्याबद्दल सुद्धा आपण म्हणतो की वाघ सिंहसुद्धा त्यांची भूक भागलेली असली आणि समजा सावध समोर असलं तर ते जाचवा नाहीत, असं आपण ऐकलेलं आहे की त्यांचं पोट भरलेलं असलं की ते काही कोणावरती पाहत नाही. आणि इथे मात्र हा जिभा बाहेर काढून लिहिली असे अगदी लसलस करून त्या काय म्हणायचं, त्या लसलसलेल्या जिभेनं या म्हणजे जणू काही हे जे आत येणारी आहे त्याने उशीर करताच कामा नये आणि मग तो सगळं मुखामध्ये घेतो आहे, चाटून पुसून खातो आहे, जिभेनं मुखामध्ये ढकलतो आहे, आजूबाजूला काही लागलं असेल तर ते पण जिभेने आत घेतो आहे. असं म्हणजे असं गाई म्हशी वगैरे गवत खाताना गवताची काडी समजा बाहेर राहिली तर ते कसं त्या जिभेने आत ओढून घेतात, तसा भगवंत या वीरांना जणू की आत ओढून घेतो आहे. अशा प्रकारचं अर्जुन सगळं बघतो आहे, वर्णन करतो आहे असं म्हणण्यापेक्षा तो बघतो आहे प्रत्यक्ष. तर तुझी मुखं म्हणजे असं हा भडकलेला ज्वालामुख आहे, किती घालायचं त्याच्यात, अजून तुझी तृप्तीच होत नाही आहे, असं काहीतरी विलक्षण. बरं ते सगळं प्रज्वलित आहे, आगीचे लोळ उठल्यासारखं ते सगळं होत आहे, असं आगीचे लोळ बाहेर पडत आहेत आणि हे सगळं जे काय आहे ते सगळं आत येत आहे. बरं ते आत जात आहेत आणि आगीचे लोळ म्हणजे काय होतं तर एखादं असं लाव्हारस, तप्त दगडांचा जसा लाव्हा तयार होतो ना, शिलांचे रस तयार होतात, दगडांचे रस तयार होतात, तांबडा असं लाल रंगाचा असं रस होता, तसं सगळे प्रवाह तुझ्या मुखामध्ये वाहत आहेत असं दिसतं. म्हणजे आपल्याला ती कल्पनाच करता येत नाही. आपण विडा खाल्ल्यानंतर तो विडा लाल असला तोंडात तर ते सुद्धा आपल्याला न आवडणारे आपण, आणि अर्जुन भगवंताच्या तोंडाच्या ज्वालामुखीचं वर्णन करतो आहे की हा तसा तप्त झालेला लाल तांबड्या रंगाचा रस त्याच्या मुखामध्ये आहे आणि त्याची तृप्तीच होती. अजून तो अगदी जिव्हा बाहेर काढून काढतो. बरं अनेक तोंड, अनेक जिव्हा आणि असे अनेक वीर, असं सगळं अर्जुन पाहतो आहे. आता ह्या ज्या काही भगवंताच्या रूपाचं किंवा भगवंताच्या जिभा आणि लाव्हारस आणि त्या लाव्हारसाचे प्रवाह वगैरे वगैरे हे सगळं जे आहे, आणि एकीकडे या श्लोकामध्ये असं सगळं त्याचं वर्णन असून सुद्धा त्याला विष्णू असं संबोधलं आहे. म्हणजे त्या भगवंताबद्दल, त्याच्या चांगल्या रूपाबद्दल, त्याच्या कर्तृत्वाबद्दल आदर आहे आणि म्हणून भगवंत विष्णू जी तुझं रूप असं आहे, ब्रह्मदेवाने निर्मिती करायची, तू सांभाळायचं आणि शंकर विनाश करतो, हे बरोबर आहे. तर संहार करणाऱ्या शंकराचं काम सतत चालू हवं आणि त्याच्यासाठी ब्रह्मदेवानं निर्माण करायचं आणि ह्यांनी हे करायचं, सतत नवनिर्मिती पण व्हायला पाहिजे. नवनिर्मिती व्हायला असेल तर पहिल्याने जायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो ना की ह्या भूलोकावर नवीन मंडळी जन्माला यायची तर जुन्यांनी जागा खाली करून दिली पाहिजे ना, तसं मान्य आहे आम्हाला. पण असं जरी असलं तरी हे जगाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती आपण या दृष्टीने एवढं समजून घेऊ शकतो की पण नवनिर्मिती व्हायला हवी म्हणून जुन्यांनी जागा करून द्यायला हवी, हे बरोबर आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाचा आणि शंकराच्या कार्याबद्दल तू सांभाळणार आहे आम्हाला. त्यामुळे अर्जुनाला आत्तापर्यंत जो तो मित्र सखा असा जो काही कृष्ण माहिती होता, त्यामुळे हा जो काही विश्वरूपातला जो काही रुद्रावतार भयानक असं जे काही रूप आहे ते रूप पाहिल्यावर, हा रुद्रावतार पाहिल्यावर
हा आपला सखा कृष्णच आहे का आणखी कोणी आहे, अशी एक दाट शंका अर्जुनाच्या मनात येते. आणि असणारच की आपण बघतो हे काय आहे. आपण नेहमी जो आपला भगवंत आपल्या चांगल्या रूपातला देखणा पाहतोय, त्याचं हे रूप असणं कठीण आहे. हा काहीतरी वेगळा आहे का काय, असा संशय त्याच्यामध्ये. आपलंसुद्धा कधी कधी असं होतं बघा, की नेहमी एखादी शांत संयमी अशी एखादी व्यक्ती आहे आणि ती एकदम काहीतरी वेगळं वागली. अतिशय संयमी समंजस शांत स्वभावाची व्यक्ती एका दिवशी काहीतरी भयानक रागावली, अचानक रागावली आणि असं दिसलं तर आपण एकदम गडबडून जातो. असं वाटतं आज काय हे वेगळंच रूप आहे, ह्या अशा कधीच वागत नव्हत्या, आज काय झालं असं आपल्याला वाटतं. तसं अर्जुनाचं झालं आहे की नेहमी आपला जो मित्र आहे, सखा आहे, आपण त्याचं सगळं ऐकतो आहे ते, आणि हे त्याचं रूप कसं शक्य आहे, काय आहे हा प्रकार, असं त्याच्या मनामध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणून पुढे तो म्हणतोय, आख्याही मे को भवान उग्ररूपो नमोस्तुते देववर प्रसिद्ध विज्ञातुमिच्छामि भवन्तुमाद्यं नहि प्रजानामि तव प्रकृती. आता ह्या श्लोकामध्ये ना अर्जुन असा सांगून टाकलं तरी की बाबा रे, मी तुला नमस्कार करतो, मला प्रसन्न हो आणि तू काय कर, मे आख्याही उग्ररूपा भवान कहा, मला सांग की तुम्ही कोण आहात, हे असं 11 विकळा उग्र रूप धारण करून आलेले कोण आहात, हे मे आख्या मला सांग. आख्याही मेको भवान उग्र रूपो, आणि पुढे म्हणा नमोस्तुते देववर प्रस्तुत. देववर आहे विष्णू ना, श्रेष्ठ देव आहेस, तो तुला मी नमस्कार करतो. प्रसिद्ध, माझ्यावर प्रसन्न हो आणि मला सांग की हे तू कोण आहेस, हे असं 11 विकळा रूप घेऊन आलंस, तो कोण आहे. देववर ते नमः असतं. श्रेष्ठ भगवंता, मी तुला नमस्कार करतो, माझ्यावर प्रसन्न हो. आद्यम भवंतम विज्ञातुम इच्छामि. तुला आद्य म्हटलं आहे ना, आदिपुरुष म्हटलं आहे ना, मग आदिपुरुष असं तुम्हाला मला जाणून घ्यायची इच्छा आहे. विज्ञातुम इच्छामि, तर ती माझी इच्छा पूर्ण कर, मला मी नमस्कार करतो, माझ्यावर प्रसन्न हो. तू मला कळतच नाही आहे, ही तव प्रकृती न प्रजानामी, अहम न प्रजानामी, मला कळत नाही आहे. काय कळत नाही आहे, ही जी काही तुझी प्रकृती आहे ती मला कळत नाही आहे. तू नेमका कोण आहेस, हे तुझं रूप कसं शक्य आहे, मग नेमकं काय आहे हे मला कळत नाही आहे. ते कृपा करून मला समजावून सांग आणि माझ्यावर प्रसन्न हो. असं ह्या 31व्या श्लोकामध्ये आता अर्जुन विनवणी करतो आहे भगवंताला. आता आपल्याला माहिती आहे की अर्जुनाचं आणि भगवंताचं नातं असं आहे की अर्जुनाने विश्वरूप दाखव म्हटलं, यांनी लगेच दाखवलं. आता तो सांगतो की मला कळतच नाही आहे, तर तू मला उग्ररूपा भवान कहा, हा उग्ररूप धारण केला, तू कोण आहेस हे मला सांग. तर आता लगेचच भगवंत सांगणार आहे की मी कोण आहे हे सांगणार आहे. तर आता हे का, खरं तर अर्जुन बुद्धिमान आहे. अर्जुनाला कळत नाही असं म्हणतो आहे ते, कारण समोर दिसणारं जे भयानक आहे ते भयानक रूप भगवंतानी यापूर्वी सगळं चांगलं दाखवलं ना. 10वा अध्याय सगळा विभूतींचा होता. इतक्या छान विभूती भगवंतानी दाखवल्या, अनेक माळा, दिव्य गंध, अनेक रूपं, खूप छान 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 भगवंताची रूपं विभूतीमध्ये पाहिली. किती हसतमुख भगवंत आपल्याला दिसला. आणि त्यामुळे बरं तेव्हा त्यांनी सांगितलं, मी थोडक्यात तुला सगळ्या माझ्या विभूती सांगतो, सगळ्या विभूती काही सांगणं शक्य नाही आहे, त्यामुळे मी तुला वांगी दाखल काही विभूती सांगतो, असं तो म्हणाला होता. आणि म्हणून ते सगळं छान रूप मी बघितलं होतं. मला असं वाटलं की जरा आणखीन विस्तृत आपण बघूया ना, त्यामुळे त्या विभूतीने जसा आनंद मिळाला तसाच आनंद आपल्याला मिळेल. भगवंताचं आणखी छान छान रूप आपल्याला बघायला मिळेल. एकाच भगवंताचं हे असं निराळं देवरूप असं आपण पाहावं, असं त्याची इच्छा होती. पण बघितलं तर काहीतरी वेगळंच, आणि त्यामुळे त्याचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे अर्जुन विचारतो आहे की देवा काय काय आहे, आपण कोण आहात. बरं असं आहे की ह्याला त्याला डायरेक्ट त्यालाच विचारतो आहे, भगवंतालाच प्रश्न केला आहे. काय असे शंका वगैरे काही नाही, दुसऱ्या कोणाला विचारलं नाही, त्यालाच विचारलं की हे काय आहे, मी मागितलं होतं काय आणि तू दाखवतो आहेस काय, असं त्यांनी विचारलं. खरं तर मनात भीती आहे. अगदी विश्वरूप मला बघायचं असं म्हणताना मनात भीती होती. आणि तेव्हा पण अर्जुनाने अगदी सांभाळूनच त्याला सांगितलं होतं की मी बघू शकतो असं वाटत असलं तर मला दाखव. इथे सुद्धा आता होणार आहे की अत्यंत भगवंताबद्दल आदर आहे, विष्णुरूप त्याला म्हटलं आहे, आणि तरी देखील मनामध्ये थोडं भय पण आहे. अशी जी काही संमिश्र अर्जुनाची भावना आहे, त्यामुळे तो नमस्कार करतो आहे, मला माझ्यावर प्रसन्न हो
असं सांगतो आहे, माझ्यावर कृपा कर असं पण म्हणतो आहे आणि थोडी विनंती करतो आहे की मला मी गोंधळून गेलो आहे, तर मला आता हे सगळं नीटपणे सांग. बरं, सांगायचं काय, तर तुला आम्ही आदिपुरुष म्हणतो आहे ना, आद्यवंत आहे, आदिपुरुष आहेस, त्यामुळे आपण या विश्वाची निर्मिती करणारे आहात. या सगळ्याच्या म्हणजे कुठल्याही संबंध जगाच्या निर्मितीचं मूळ कारण आपण आहात. आणि म्हणून आदिनारायण आद्य असे असणाऱ्या आपण भगवंताची पहिली म्हणजे हे जग जे आहे ती भगवंताची अभिव्यक्ती आहे. अशा अर्थाने जरा आधी भगवंत आणि मग नंतर जीव आलेला आहे ना. मग मूळ काय, तर मूळ भगवंतच, त्या परमात्मा तो मूळ आहे आणि नंतर ह्या परमात्म्याने सगळी निर्मिती केलेली आहे. तर असं हे जे जगतरूप आहे हे तुम्ही निर्माण केलेलं आहे आणि मला दाखवतात असं मला वाटतं. पण न जाणा मला कळतच नाही काय ही तुमची प्रकृती काय आहे, हे तुम्ही जे दाखवताय नेमकं काय आहे हे मला काही कळत नाही. बरं, हे असं कळल्यामागचा तुमचा हेतूही मला कळत नाही आहे, ते काय आहे ते पण कळत नाही आहे आणि असं दाखवण्यामागचं तुमचं कारण काय आहे तेही मला कळत नाही. खरं तर अर्जुनाला इच्छा झाली होती या युद्धामध्ये निर्णय काय होणार, बाकी तर काही नकोच, युद्ध करायचं ठरलं, युद्धभूमीवर आलेलं आहे. युद्ध करायचं ठरवूनही, युद्धभूमीवर येऊनही प्रत्यक्ष जेव्हा आता युद्ध सुरू होईल तेव्हा जे काही दृश्य त्याला बघायला मिळालं आपण पाहिलं आहे. मध्यावर भगवंताने दोन्ही सैन्याच्या मध्यावर रथ आणून ठेवला आणि जेव्हा अर्जुनाला हे सगळे समोर आपलीच मंडळी दिसली तेव्हा मी युद्धच करत नाही, मला राज्य नको वगैरे वगैरे अर्जुन विषाद योगमध्ये आपण पाहिलं आहे. आणि तरी देखील 10व्या अध्यायापर्यंत किंवा आता या विश्वरूपापर्यंत जे काही अर्जुनाला भगवंत सांगतो आहे त्यावर या युद्धामध्ये नक्की कोणाचा निर्णय होणार आहे, कोण जिंकणार आहे, कौरव जिंकणार आहे का पांडव जिंकणार आहे, हे त्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी खरं तर हे आहे. आणि बघितलं आहे असं की त्या 11 देहामध्ये सगळीच मंडळी म्हणजे पांडवांच्या बाजूचं सैन्य पण जातं आहे मुखामध्ये. जसं भीष्माचार्य द्रोणाचार्य जात आहेत तसं दुर्योधन दुःशासन पण जात आहेत आणि पांडवांकडले पण जात आहेत. त्यामुळे सगळ्याचा तर भगवंत नाश करत नाही आहे ना, म्हणजे कौरवांचा पण आणि पांडवांचा पण दोन्ही बाजूंचा नाश करून युद्ध संपवून टाकायचं असं तर काही नाही आहे ना भगवंताच्या. असंही अर्जुनाच्या मनात संशय आलेला आहे. आणि मग काय सगळंच नाश पावणार असेल तर मग काय युद्धाचं आणि कसं आलं आहे सत्य आणि काय नीती धर्म आणि विजय काहीच नाही ना. त्यामुळे मग असंच युद्ध संपणार की काय अशी शंका अर्जुनाच्या मनात येते. आणि मग असं जर असेल आपलं काय होणार, म्हणजे एवढ्या सगळ्या चित्रामध्ये अर्जुन मुखामध्ये प्रवेश करताना नाही त्यांनी पाहिलेला. त्यामुळे आता आपलं काय होणार, भगवंताला तो जो आपल्याला सांगतो युद्ध कर आणि चित्र दाखवतोय ते असं आहे, मग नेमका युद्धामध्ये विजय कोणाचा होणार, आपलं काय होणार, असे प्रश्न अर्जुनाच्या मनात आहेत. आता ह्या सगळ्या काय अर्जुनातल्या मनाचे संशय असतील, शंका असतील, ते न सांगता सुद्धा भगवंताला माहीतच आहेत, कळतातच आहे अर्जुनाच्या मनात काय चाललेलं आहे किंवा तुमच्या आमच्या कुणाच्याही मनात काय असतं ते मनातलं भगवंताला कळलेलं असतं. तसं अर्जुनाच्या मनात काय शंका आहे हे विश्वरूप पाहून आणि तो जो काही कासावीस झालेला आहे त्यामुळे त्याच्या मनात काय चाललं आहे हे भगवंताला कळतंच आहे. खरं तर इथे अर्जुनाची अपेक्षा थोडी वेगळीच होती ना. आता आपण म्हटलं तसं की एवढ्या छान छान विभूती सांगितल्या होत्या तेव्हा किती बरं वाटलं होतं ना. त्यामुळे असं काहीतरी सर्व व्यापक आपल्याला बघायला मिळेल. जे काही विभूतीमुळे थोडंसं पाहिलं तर मग निवडक कशाला, विभूतीमुळे भगवंतांनी निवडक दाखवलं ना, तर मग निवडक दाखवायच्या आधी आपण सगळंच बघूया. आणि जर निवडक पण एवढं चांगलं होतं तर सगळं किती छान असेल अशी या अर्जुनाची आपली समजूत होते. आणि झालं भलतंच भयंकरच काहीतरी बघायला मिळालं. अर्जुनाला असं बिलकुल वाटलं नव्हतं, नाही तर अशी मागणी केलीच नसती अर्जुनाने. पण थोडकं खूप छान होतं, मग अधिक किती छान असेल. खरं तर थोडकं असतं तेच चांगलं असतं. पहिले बासुंदीची वाटीच चांगली असते, तिसरी चौथी चांगली नसते. तसंच आहे की खरं ते विभूती दाखवल्या होत्या त्याच छान होत्या, पण त्याच्यात समाधान नाही झालं अर्जुनाचं. म्हणाला एवढंसं दाखवतं आहे, आपलं उदाहरण म्हणून दाखवलं आणि त्यांनी त्याच्यापेक्षा आपल्याला अधिक व्यापक बघायला मिळेल. आणि ते अधिक व्यापक असं काही असेल असं वाटलं नाही. किती छान छान रुद्राणाम शंकरश्चास्मी असं म्हटलं होतं की रुद्र ठीक आहे पण त्या रुद्रामध्ये शंकर आहे,
शंकर होती असं म्हटलं आहे. म्हणजे कल्याण करणारा, असं कल्याण करणारं शंकराचं रूप आपण विभूतीमध्ये पाहिलं. इंद्र पाहिला होता देवांचा राजा, किती छानपैकी सौम्य शब्दामध्ये त्या देवांचा जो इंद्र आहे, राजबिंडा देवांचा राजा, त्याचं सौंदर्य आपल्या लक्षात आलं होतं. पांडवांमधला अर्जुन, वृष्टी कुळातला कृष्ण, असं सगळं छान 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 विभूतीमध्ये बघायला होतं. छानच होतं, बघण्यासारखं होतं, ऐकण्यासारखं होतं, छानच होतं. आणि म्हणून आणखीन बघूया असं अर्जुनाला वाटलं. अर्जुनाने विनंती केली, भगवंतानी पण ठीक आहे दाखवतो असं म्हटलं. आणि मग विश्वरूप पाहायला मिळेल आणि छान वाटेल अशी जी काही अपेक्षा होती तर झालं वेगळंच. आता काहीच मनातलं जुळलं नाही. मनात होतं म्हणून मागणी केली, पण भलतंच काहीतरी मनात एक आणि दिसलं वेगळंच. म्हणून अर्जुन आता सांगते, तुम्ही कोण आहात मला सांगा, का असे आला आहात, मला काही कळत नाही आहे. मी तुम्हाला माझी जिज्ञासा शांत करण्याकरता प्रगट व्हा म्हटलं होतं, पण तसं माझी जिज्ञासा शांत वगैरे नाही, उलट थरकाप उडेल असं मला झालेलं आहे. भयभीत झालो आहे मी. म्हणजे आपल्या आवडत्या शिष्याची जिज्ञासा पुरी करणं आणि थरकाप उडून देणं हे काही सारखं आहे का? दोन परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. मला आनंद मिळावा म्हणून मी मागितलं आणि भलतंच काहीतरी दिलं. अगदी विश्वास टाकावा आणि आपल्या मित्रांनी आपल्याला छान काहीतरी आपल्या आवडता पदार्थ ठेवावा, तोंडात टाकल्यावर तो कडू झर असावा आणि त्यांनी हसावं, कशी फसवलं असं म्हणावं, तशी अर्जुनाची फजिती झाली. मागितलं कसं आनंद द्यायला हवं यावं म्हणून. आणि त्यामुळे जिज्ञासा पुरवणं दूरच, त्याच्याऐवजी अर्जुनाची जी काही आता परिस्थिती झाली ती परिस्थिती बघता अर्जुनानेही प्रार्थना केली आहे, अगदी मनापासून नमस्कार केला, विनंती केली आहे आणि तुम्ही कोण आहात हे विचारलं आहे. असं उग्ररूप धारण करून यायचं कारण काय ते पण विचारलं आहे. आणि मग आता भगवान वाचा, भगवंत अर्जुनाच्या ह्या ज्या सगळ्या शंका आहे त्याची उत्तरं देणार आहे. भगवंताचं जे काही उत्तर आहे ते आपण पुढल्या गुरुवारी ऐकूया. धन्यवाद.